कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई मला का कॉल करतायत? जान्हवीशी तर झालंय यांचं बोलणं। जयंत, अरे तुझा फोन वाजतोय। हो। जानू, आईंचाच कॉल आहे, तू घेतेस का? आईचा कॉल? आईने तुला कॉल केलाय ना, मग तूच बोल तिच्याशी। तिला जर माझ्याशी बोलायचं असतं तर तिने मला कॉल केला असता। आता तुला कॉल केलाय म्हणजे तिला तुझ्याशी बोलायचंय। बघ काय म्हणते तुझी सासू। नमस्कार आई, बोला ना। जावई बापू, कामात आहात का? नाही म्हणजे थोडं बोलायचं होतं। आई फॉर्मॅलिटी काय करताय? बोला ना, घरीच आहे मी। नाही त्याचं काय झालं, आज जान्हवीशी बोलणं झालं। तिचा घसा बसलाय हो। म्हणजे मी तसं तिला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगितलंय, पण कसं आहे इथे असती तर 4 माणसं असतात ना काळजी घ्यायला। आता तिकडे तुम्ही दोघंच आहात। आई प्लीज तुम्ही काळजी करू नका। बघा तिला बरं नाही म्हणून आज मी ऑफिसमधून लवकर घरी आलोय आणि तिच्या आवडीचा स्वयंपाक पण करतोय। अगं बाई, खरं की काय? हो, आणि तुमचा आल्याचा चहा पण बनवतोय। आई फक्त ती काढ्याची रेसिपी पाठवाल का? हो हो, ताबडतोब पाठवते हा। ओके आई, मग ठेवू मी? हो हो जावई बापू, ठेवा म्हणजे मी ठेवते हा। ओके बाय। लाखात एक जावई आहे आमचा। देवा। जयंत, जानू, जानू, काय झालं? रवी मला वाटत नाही आपलं इथे काम होईल। तसं यांना कळलं आपण गाडे पाटलांकडे गेलो होतो, तसं त्यांनाही कळेल आपण इथे आलो होतो, पण दोन्हीकडून फसलो। नाही राजे, तूच म्हणाली होतीस ना की संपतराव आणि गुणाजी एकमेकांचे जुने मित्र आहेत। आधी ते एकाच राजकीय पक्षातनं ऑपरेट करायचे आणि तिथे त्यांची मैत्री झाली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।